नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या ट्रॅक्टरच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। बघू काय बाजारभाव निघतो, पहिल्या नागापासून बाजारभाव बघू। आज दिनांक 23 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते। ग्राउंड वरती 4 ते 5 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। 700 ते 800 मध्ये आवक आहे टोटल। आज आवक कमी झाली आहे 400-500 नी। बघू काय बाजारभाव निघतो। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये या व्हिडिओमध्ये फक्त ट्रॅक्टरचा लिलाव राहणार आहे। बघू काय बाजारभाव निघतो। ट्रॅक्टरमध्ये आपण पिकअप मध्ये बघितलं, 1 तास अगोदर व्हिडिओ टाकला होता। आता बघू ट्रॅक्टरमध्ये काय बाजारभाव निघतो। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाव बघूया। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 1400 रुपये 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव वसंत। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे ठीक आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1440 रुपये 1440 रुपीज। 1440। कुठला आहे कांदा? एक लहर आहे। बरं, बियाणं कोणतं त्याचं? रसाचं बियाणं आहे। ठीक आहे, एक लहरेचा कांदा आहे। काय भाव गेलं? 540। बघू शकतो तुम्ही, खादी 540 540 रुपीज। कुठली? मुंबर। ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं दादा? 1426 झाले 1426 रुपीज। कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? वडनेर। ठीक आहे, पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? आडगाव। बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। आडगाव नाशिक घरगुती बियाणं आहे मित्रांनो। ठीक आहे। काय शिल्लक किती अजून? संपला का? शेवटचा ट्रॅक्टर होता। ठीक आहे। काय गोल्टी काय गेली? 600 हातमध्ये गोल्टी बघू शकतो तुम्ही। 600 रुपये 600 रुपीज। कुठली आपण? चिंचखेड। ठीक। किती गेलंय? 1417 रुपये 1417 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेड। ठीक आहे, चिंचखेड 1417। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही, मीडियम गोल्टा मिक्स आहे। काय भाव गेला? कोणाचं आहे? 1145 रुपये झाले 1145 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा ना? ठीक आहे, चिंचखेडचा कांदा आहे। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? कांदा कुठं? गावाचा आहे। ठीक आहे, पुढे बघू। काय भाव गेलं? 1360। बघू शकतो तुम्ही 1360 रुपीज। कुठला आहे कांदा? लखमापूरचा कांदा। ठीक। एक ग्रास सांगितले। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1341 1341 रुपीज। 1341। कुठला आहे कांदा? बरं, बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगा होता। काय वाटतं बाजारभावाबद्दल? बाजारभाव वाढायला पाहिजे, पण काय आता खूप नुकसान होते। बरोबर आहे, बरोबर। परवा 13वाला होते तुम्ही? होतो ना। किती निघाला होता? 1350 रुपये गेला। 1350 गेला होता। ठीक आहे। नुकसान भरपूर आहे। नुकसान भरपूर आहे, चढ जास्त होती। आता काय क्लायमेट त्या मापाचं नाही। मार्केट कमी 2,500-3,000 पाहिजे होतं। 2,500-3,000 पाहिजे तेव्हा परवडायला। 1400 रुपये तेव्हा परवडलं। बरोबर। सुरुवातीपासून घेऊन आतापर्यंत तोच बाजारभाव तोच चालू। बाजारभाव। ठीक। काय भाव गेला? कोण इकडं? 1351 जाईल। किती? 1351 1351 जाईल 1351 रुपीज। 1351। कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? आंतरवेलीचा कांदा आहे। 1351 जाईल ना? 1354 1354 रुपीज। बरं, आंतरवेलीचा कांदा आहे। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, चालेल। घरगुती बियाणं मित्रांनो। पुढे बघू। हे कोणाचं आहे? 1400 रुपये जाईल। ठीक आहे, 1400 रुपये 1400 रुपये। पुढे बघू। काय भाव गेलं? 1452 1452 रुपीज। 1452। कुठला आहे कांदा? आंतरवेली। बियाणं कोणतं त्याचं? बरं, परवा 13 होते का? आज 5 दिवस म्हणजे 4-5 दिवस झाले। किती गेलं होतं? 1575। काय वाटतंय बाजारभावात परवडतंय का? नाही। टाकायचे खराब झाले। बरं।
शिल्लक किती असेल अजून कांदा? 3 ट्रॅक्टर आहे ना. बरं ठीक. पुढं बघ बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये झाले. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? मेहंदीपाडा. बरं बघू शकून 1500. बियाणं कोणतं होतं याचं? हां प्रसादचं बियाणं आहे. शिल्लक किती असेल अजून कांदा? 7-8 ट्रॅक्टर. अच्छा ठीक. पुढं बघ बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला साहेब? 1512 गेलं. 1512. 1512 रुपीज. कुठला आहे कांदा? उंबरखेड. बियाणं कोणतं होतं याचं? पाटील. बरं ठीक आहे. काय परवा तेरा होते का? नाही आता एक 4-5 दिवसापूर्वी होतो. 1580 1580. हाच कांदा ना. ठीक. काय गेलं? 1470. 1470 रुपीज. 1470. कुठला आहे कांदा? उंबरखेड. बियाणं कोणतं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे. उंबरखेडचा कांदा आहे. ठीक आहे. हे काय गेलं? हे काय गेलं? 1421. 1421. 1421 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरा. ठीक आहे. साकोरेचा कांदा आहे. काय भाव गेला दादा? 1650. 1650 रुपीज. कुठला आहे कांदा? बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. 1650 रुपये. पुढे बघ काय भाव गेला दादा? 1625. 1625 रुपीज. काठरेचा कांदा आहे. काठरे दिगर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काठरे दिगर. बघू शकतो तुम्ही. काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये राहिले. 1600. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? काठरे दिगर. बियाणं कोणतं होतं याचं? आम्ही 16 तारखेला आलो होतो ना. कांदा 2100 रुपये गेला होता. 16 तारखेला. 16 तारखेला. अच्छा. 2100 रुपये झाला होता. आता किती 1600 रुपये फसा गेलेला आहे. 1600 रुपये जाईल. परवडतच नाही अजिबात. नाही. शिल्लक किती असेल आम्हाला अजून? तरी 10 ट्रॅक्टर असेल ना. 10 ट्रॅक्टर आहे ना. ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1500 रुपये. 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. कुठला आहे कांदा? काठरे दिगर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. किती शिल्लक? 16 ट्रॅक्टर. ठीक आहे. बघ शकून क्वालिटी कांद्याची. कोण इकडं? बघ शकून क्वालिटी. काय भाव गेलं? 1450. 1450 रुपीज. कुठला आहे कांदा? काठरे दिगर. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. काठरे दिगरचं कांदा आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1371. 1371 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. 1371 जाईल. पुढं बघू. किती गेली गोल्टी? गोल्टी किती गेली? 1040. 1040 रुपीज. कुठले आपण? माळीवाडा. ठीक आहे. 1040. काय भाव गेलं? 1090 रुपये. 1090 रुपीज. गोल्टी बघ शकतो. 1090. ठीक आहे. कुठले दादा? माळीवाडा. बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. माळीवाडा. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1775. 1775 रुपीज. 1775. कुठला आहे कांदा? माळीवाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. माळीवाड्याचा कांदा आहे. 1775 जाईल. सुपर माल. परवा तेरा होते का? बरं ठीक. पुढं बघू. 1457. 1457 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. 1457. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. 1457 जाईल. पुढं बघू. कोण इकडं? बघ शकून क्वालिटी कांद्याची. ॲव्हरेज माल. काय भाव गेला? 1300 रुपये जाईल. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? बोपेगाव. बरं. बियाणं कोणतं होतं याचं?
घरगुती बियाणे ठीक आहे, बोपे गावची. पुढं बघू शकतो मी क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1880. 1880. 1880 रुपीज. 1880 रुपये. कुठला आहे कांदा? मांगी तुंगी. बियाणं कोणतं होतं याचं? गोल्डन पिंक. मांगी तुंगीचं कांदा आहे. परवा 13 होते का? नाही ना. मागच्या हप्त्यात किती निघालं होतं हायेस्ट? 1780. हेच कांदा होता का? ठीक आहे. शिल्लक किती असेल आम्हाला अजून? 10 ट्रॅक्टर. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1560 रुपये. 1560 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. 1560 जायले. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं आहे. आणि शिल्लक किती असेल अजून? 10 ट्रॅक्टर आहे. ठीक आहे. माळीवाडा. बियाणं कोणतं आहे याचं? घरगुती ना. ठीक. काय भाव गेलं? 1650. 1650 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. बियाणं कोणतं होतं? रेड 3. ठीक. पुढं बघू किती गेलं? 1530. 1530 झाले. 1530 रुपीज. कुठला आहे कांदा? माळीवाडा. बियाणं कोणतं होतं याचं? स्वराज समृद्धी. माळीवाडा. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1511 रुपये. 1511 रुपीज. 1511. कुठला आहे कांदा? करंजखेड. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? नाही सांगतात. ठीक आहे. करंजखेडचा कांदा आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1650. 1650 रुपये. 1650 रुपीज. 1650. कुठला आहे कांदा? करंजखेडचा. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. चालेल. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1471. 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजखेड. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. करंजखेड. 1471. ठीक आहे. पुढं बघू बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद आहे ना. ठीक.